लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना येणाऱ्या हप्त्यात 3,000 रुपये मिळणार असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची अपडेट काय असणार आहे आणि कोणत्या महिलांना हे 3,000 रुपये येऊ शकतात, तसेच हे कधी जमा होणार या संदर्भातील सविस्तर माहिती आणि GR बाबत आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. या संदर्भातील GR देखील येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये येऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील सुरू होणार आहे. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना साधारणपणे 10 डिसेंबरच्या आधी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल असे बोलले जात आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 3,000 रुपयांचा विषय काय आहे. तर लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. आता असं का झालं, तर काही त्रुटी होत्या. आता या त्रुटींमध्ये कोणत्या त्रुटी असतील, तर सर्वात जास्त त्रुटी होत्या त्यांच्या बँक खात्याच्या. अनेक लाडक्या बहिणींचं काय झालं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचे बँक खाते KYCसाठी किंवा अपडेटसाठी आलं होतं आणि त्यांची KYCची प्रक्रिया झाली नसल्याने त्यांना त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याअंतर्गत त्यांचे पैसे वितरित झाले नाहीत, कारण त्यांचं ऑनलाईन सीडिंग, आधार आणि बँक अकाउंटचं सीडिंग इनॅक्टिव्ह दाखवल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाही. आणि म्हणूनच त्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे परत वितरित होतील, कारण त्यांनी आता त्यांच्या अकाउंटची KYC करून घेतली आहे आणि बँकमध्ये देखील आता त्यांचं अकाउंट ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि ऑनलाईनला सीडिंगमध्ये देखील ते खातं आता ॲक्टिव्हमध्ये दिसतंय. आणि त्यामुळेच अशा लाडक्या बहिणींना आता वितरण होताना नोव्हेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लक्षात घ्या, त्यामध्ये फक्त त्यांचं बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो मिळणारा लाभ होता तो देण्यात आला नाही. परंतु आता त्या लाडक्या बहिणींनी त्यांचा बँक अकाउंट संदर्भात असणारा सर्व प्रॉब्लेम दूर केला आहे. त्यांचं आता आधार बँक अकाउंट सीडिंग ॲक्टिव्ह दाखवत आहे. आणि म्हणूनच केवळ मागील हप्ता न मिळालेला, ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नव्हता मिळाला, त्या लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्यामध्ये बँक अकाउंट प्रॉब्लेम असलेल्या महिलांना कदाचित या योजनेअंतर्गत दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळतील असे देखील बोललं जात आहे. कारण मागे देखील आपण पाहिलं होतं की काही प्रमाणामध्ये मागील 5-6 महिन्यांपूर्वी लाडक्या बहिणींचा सेम प्रॉब्लेम झाला होता की त्यांचं बँक अकाउंट संदर्भात अडचणी आल्या होत्या. त्यावेळी सरकारकडून तशा महिलांना 2 हप्ते एकत्रित देण्यात आलेले होते आणि त्यामुळेच आता देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील सेम अडचणी अनेक लाडक्या बहिणींच्या झाल्या होत्या. आणि त्यामुळे कदाचित ज्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे आले नव्हते, त्यामुळे बँक अकाउंट प्रॉब्लेममुळे पैसे आले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना आता परत या 2ही हप्त्यांचे वितरण होऊन 3,000 रुपये मिळतील अशी शक्यता आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर इतरही ज्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये नियमितप्रमाणे जमा होणार आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता तुमची KYC झालेली असू द्या किंवा KYC झालेली नसू द्या, तुमच्या योजनेच्या हप्त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYCची आवश्यकता नसणार आहे. KYC करण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची KYC झाली का, तुम्हाला KYC करताना कोणती अडचण आली का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.